पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। रात्रभर तुझाच विचार करते, सतत वाटत राहतं तुझ्याशी बोलावं, सगळं एक्सप्लेन पत्रात करणं कठीण आहे. भेटून बोलायला मिळालं तर बरं वाटेल खूप. माझ्या प्रेमात पडावं असं नाही, सांगायचं धाडस होत नव्हतं म्हणून चिठ्ठी लिहिते. आय लव्ह यू यश. अनुष्का मेहता. ही चिठ्ठी नक्की अनुबेनने लिहिली ना? यस, आर यू शुअर? नाही नाही नाही, म्हणजे अनुबेन असं चिठ्ठी बिट्टी लिहिणाऱ्यातली छोकरी नाही ने, म्हणून म्हटलं मी. तू मला फसवत तर नाही ने? मी कशाला फसवेन? मी कशाला फसवेन? जेव्हा तिने येऊन मला सांगितलं की तिचं लग्न ठरलंय तेव्हा मी तिच्यापेक्षा जास्तीत जास्त लांब राहायचा प्रयत्न करत होतो. आय वॉज ट्राइंग टू अवॉइड हर. पण तुम्ही येऊन मला सांगितलं की तिचं माझ्यावर प्रेम आहे, तरी मला कळत नव्हतं काय करायचं. तुम्ही जे बोलताय ते खरं आहे खोटं आहे, आय हॅड नो क्लू. पण आता ही चिठ्ठी ही तिने लिहिली आहे ना, ही पण खोटी आहे. म्हणजे एवढे दिवस अनुबेनला जे मी खोदून खोदून विचारत होतो ते डायरेक्ट तिने यशवर्धनला चिठ्ठीतून सांगितलं. पण तिने तर डायरीत लिहिलं होतं की ती यशवर्धनचं प्रेम त्याला कधीच सांगणार नाही, कारण त्याच्यामुळे काका हर्ट होतील. ठाकूरजी, अनुबेनने आता इरादा बदलला की काय? मिस्टर मेहता, बोला काहीतरी. यू नो द ट्रूथ राईट? नाही, आय नो द ट्रूथ. बट ते काय आता ते चिठ्ठी बिठीचं सगळं झालं नाही, ते अनुबेनशी बोलायला लागेल ना मला एकदा. म्हणजे मी बोलतो अनुबेनशी, पण तुम्ही आता इकडून गेलात तर बरं व्हायल. नाही म्हणजे मगाशी तुम्ही पण खाली ऐकत नव्हता, काकाजी पण लंचला गेलेले म्हणून तुम्हाला वर घेऊन आलो मी. पण आता काकाजींनी येताना तुम्हाला बघितलं ना तर माझी वाट लागेल, म्हणून म्हटलं आता प्लीज प्लीज तुम्ही निघालात तर बरं होईल. प्लीज, रिक्वेस्ट आहे. मी अनुष्काला भेटल्याशिवाय इथून जाणार नाही. तिने चिठ्ठीमध्ये स्पष्ट लिहिलंय की सगळ्या गोष्टी इथे लिहिता येणार नाही, मला तुला भेटून काही गोष्टी सांगायच्यात. मलाही तिला विचारायचंय की नक्की तिच्या मनामध्ये काय चाललंय. सी, मला कन्फ्युजन नकोय, त्यामुळे आज मी तिला भेटल्याशिवाय इकडून जाणार नाही. नाही यशोधन, तुम्ही ऐका नाही, मी कुठे नाही म्हणतोय, पण आता नको. आता काकाजी आले ना तर मला घराबाहेर काढतील, मला ती वाट लावून टाकतील. नको ते, प्लीज ना. हवं तर मी तुमच्या पाया पडतो. हा, पाया पडतो यशवंतन, प्लीज प्लीज निघा. हे बघा, मी काकाजींना घाबरत नाही. मी अनुष्काला भेटल्याशिवाय इथून जाणार नाही. ओके? काकाजींनी ह्याला इकडे पाहिलं तर मी रस्त्यावरच येईल. परत ते काकाजींना घाबरून अनुबेनने पलटी मारली तर? ती चिठ्ठी मी लिहिलीच नाही असं अनुबेन म्हणाली तर? नको. काकाजींनी अनुबेनला तुमच्यामुळे त्रास दिलेला तुम्हाला चालेल काय? नाही म्हणजे असं हाय. ते दिवशी पण तुम्ही आला होता ना ऑफिसला, त्याच्यानंतर काकाजी एवढा बोलले अनुबेनला, एवढा बोलले ना की विचारू नका. म्हणून बोलतो, थोडे पेशन्स ठेवा नाही. हा, थोडे पेशन्स ठेवा ना. आणि मी करतो ना अरेंज सगळं. अनुबेनशी बोलतो, एक छान प्लेस अरेंज करतो, मग तुम्ही दोघे भेटा आणि बोला. पण त्याच्या आधी थोडी वाट तर बघा ना. आता काकाजी आले आणि तुम्हाला बघितलं ना तर सगळा मॅटर बिघडून जाईल ना यशवर्धन. ट्राय टू अंडरस्टँड. म्हणून म्हटलं आता निघा ना. आणि काय आहे, आता काकाजी असताना अनुबेन काय बोलू पण शकणार नाही, म्हणून म्हटलं आता निघालात ना, मी सगळं अरेंज करतो. टेन्शन म्हटलं नाही, टेन्शन नाही, मी आहे. ठीक आहे, पण मला तिला भेटायचंय आणि मी तिला भेटणारच. रितेश मेहता, आपण जबान देतो ना. आणि मी तिला फिक्स करतो जागा, मी तिच्याशी. अरे यश,
काय झालं रितेश भाई, काही काम आहे का? नाही ते यशवर्धन. काय? यशवर्धन आला होता ना ऑफिसला. त्याचं काय काम काय होतं? मला काय माहित, तुम्हीच निरोप घेऊन आला होता ना. हा पण तू आणि काका लंचला गेले ना, तो पण निघून गेला. काम काय होतं? तो निघून गेला मला नाही माहिती. मला असं वाटलं तो तुमच्याशी बोलला असेल. अनुबेन आहे तर यशवर्धनच्या प्रेमात, पण दाखवते की काय पण फरक पडत नाही. अनुबेन હું જાણું છું तुझं तर यशवर्धनवर प्रेम आहे. તમારે આજ કહેવું પડશે. आता बरोबर चेकमेट. हा म्हणजे असं जाते ना तो यशवर्धनचा विषय जाते. हाऊ वॉज द प्री लगन लंच विथ काका? छान. आणि ते लगनची शॉपिंग पण करायची होती ना काका ना लंच सोबत, कशी झाली? ते पण छान. नाही मला वाटलं काकांना लय खुशी झाली असेल नाही, म्हणजे अशी सगळी लगनची तयारी करताना, लगनचं शॉपिंग करताना. आपण प्लीज नंतर बोलूया, मला थोडं काम आहे. नाही पण म्हणजे मला वाटलं होतं तू पण खुश असणार आहे सगळं लग्न बिग्नाचं शॉपिंग आणि एंगेजिंग. काय चाललंय रितेश भाई, सारखं काय लग्न 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 करताय? सगळे खूप खुश आहे. मेलचं लग्नाचं शॉपिंग पण खूप छान झालं, आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली, लंच पण खूप छान झालं, सगळे खुश आहे. मी हे सगळ्यांच्या आनंदासाठीच करते. माझा आनंद म्हणजे तुझ्या आनंदाचं असं तू म्हणाली म्हणजे काय? अनुबेन तू या लग्नामुळे हॅपी नाही? तुला नाही करायचं लग्न? रितेश भाई तुम्हाला का नाही कळते? मी जरा बिझी आहे, मला काम करायचंय, प्लीज लीव मी अलोन. अनुबेन मला खरंच वाटलं होतं हे सगळं लग्न बिगन ठरल्यामुळे तू एक्साइटेड असेल, तुझं हॅपीनेस शेअर करायला मी आलो इथं, आणि मग तुलाच नाही करायचं लग्न. काय झालंय? तसं काही नाहीये रितेश भाई, मी खुश आहे. ओके फाईन. तू कशाला सांगशील मला? तुझा सगाबाई थोडी आहे, तू कशाला शेअर करशील ना. रितेश भाई तसं नाहीये. काय रे, तू काय करतोस इथे? शेअर म्हणजे ते आपला शेअर प्राइस मध्ये करेक्शन आलं ना थोडं, ते जरा डिस्कस करत होतो. मी तुला मेल करतो असं तिला सांगत होतो. पप्पा काय झालं? काही काम होतं म्हणजे तुम्ही इथे? व्हिडिओ कॉल आहे. जो मुलगा तुझ्यासाठी पसंत केलाय त्याच्याशी बोलून घे एकदा. सगळ्या गोष्टी तुझ्या पसंतीनेच होतील. आधी भेटल्याशिवाय बोलल्याशिवाय लग्न नाही. तुझी पसंती महत्वाची. घे बोल, चालू आहे. ओके बाय. कसं वाटलं मुलगा? हिरा शोधलाय तुझ्यासाठी, हिरा. छान आहे. हा, मम्मी पण म्हणत होती छोकरो सारो छे. काय बोलती? आणि हे काकाजी पण हिरा कसला हिरा? अनुबेन तुझा हिरा तिकडे चौधरीच्या घरात आहे. अनुबेन शू करायचे बेन. आता मला गप बसून चालणारच नाही. काय पण करून अनु आणि यशवर्धनला भेटवायला हवा, नाहीतर अनुबेन इकडे काकाजींना घाबरून या बावल्याशी लग्न करून बसेल आणि रितेश मेहताचा ठणठण गोपाळ. मी किती एक्साइटेड होते माहितीये. मला वाटलं होतं की यश सर असे ना मस्त तिच्याशी बोलत असतील, पण कसलं काय, ते काही न बोलताच परत आले. अरे यशही एक्साइटेड होता. काय झालं असेल माहिती का, तो तिथे गेला असेल, तो अनुष्काशी बोलणार इतक्यात तिथे कोणीतरी आला असेल, म्हणून तो प्लॅन फ्लॉप झाला.
पण ठीक आहे, परत कधीतरी बोलेल. तुम्ही असं रिॲक्ट होताय जसं काही कालचाच मुहूर्त होता. थोडं थांबा की. अहो सर, पण मी त्यांना टिप्स द्यायला ना खूप कॉल केले होते. मी त्यांना हे सुद्धा सांगितलं की अनुष्काला ना कुठेतरी लंचला घेऊन जा, म्हणजे त्यांना एकांत बोलायला असा वेळ मिळेल. अरे थोडा रुको, टाइम मिलेगा वो बात करेगा, अशा गोष्टींना थोडा वेळ लागतो. वेळ किती तुम्ही घेतला तेवढा का? मग तर झालंच. तोपर्यंत ना त्या अनुष्काचं लग्न होऊन ती सासरी जायची. काही नाही, आता मलाच काहीतरी करायला हवं. असा काहीतरी प्लॅन करायला हवा ना की त्या दोघांना एकांत मिळेल. पण तुम्हाला कशाला काही करायचंय? त्यांचं ते बघतील ना. थोडं थांबा, जरा पेशन्स ठेवा. सर तुम्ही असं का बोलताय? आपले मित्र आहेत ना ते, आपण त्यांना हेल्प करायला हवी, आपण त्यांना टिप्स द्यायला हव्यात, जरा आयडियाज द्यायला हव्यात. तुम्ही बहुतेक त्यांचं लग्न लावूनच थांबणार. शेफाली, मला एक सांगा, तुम्ही अनुष्का मेहताच्या वडिलांना म्हणजे जयंती मेहतांना कधी भेटलाय किंवा त्यांच्याविषयी काही ऐकलंय? नाही. म्हणून तुमची अवस्था आहे. म्हणून तुम्हाला या सगळ्या आयडिया सुचत आहेत, ज्या सगळ्या फ्लॉप आहेत. सतत आपली आयडिया जरा थांबा. सर काय आता आयडिया? आपण ना अनुष्काला आपल्या ऑफिस मध्ये बोलवू व्हेंचर मीटिंग साठी आणि त्या दोघांना एकत्र वेळ देऊया. खूप छान. म्हणजे अनुष्का बरोबर तिचा तो बॉडीगार्ड येणार, बोंब करणार आणि सगळ्या पचका होणार. जरा विचार करा. नाही नको, मग कॅन्सल करूया. पण मग काय करायचं? मग सर, ही थ्रिलिंग आयडिया कशी वाटली तुम्हाला? मस्त आहे. ऐकून तरी घ्या. मग सांगा, थ्रिलिंग आहे का? हा. टडँग 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 टडँग. बोलतेय ना मी. सांगा ना मग पटकन प्लीज. आपण ना असं यश सरांना एका वेगळ्या वेश घेऊन पाठवू. वेशांतर? सर ऐका तरी, ते एका वेगळ्या वेशात अनुष्काच्या ऑफिस मध्ये जातील. नाही कोणी ओळखणार नाही सर. हे ऑलरेडी करून झालंय. यशला लोक ओळखतात, तो पचका होतो सगळा. म्हणजे वेशांतर ही आयडिया तशी खूप जुनी आहे, ती नको. काहीतरी वेगळी आयडिया पाहिजे त्या दोघांना एकांत मिळण्यासाठी. मग मूवीला पाठवूया किंवा बीच वर पाठवू. शेफाली, तुम्ही असं का करताय? तुम्ही विसरताय का ते चौधरी आणि मेहता आहेत? दोघांची वर्षानुवर्ष दुश्मनी आहे, मधून विस्तू सुद्धा जात नाही. त्यात त्या अनुष्काचं लग्न ठरलंय. तिच्या वडिलांनी तिच्यावरती 24 तास नजर ठेवायचं ठरवलंय. मॉल आणि बीच एक कसं शक्य आहे? तुम्ही थोडा विचार करा. तुम्ही मुळात घाई करू नका, होईल सगळं सॉल्व्ह होईल. जरा थांबा. मग सर तुम्ही पण थोडं डोकं लावा ना. हे बघा सर, अनुष्काचं आणि यश सरांचं भेटणं खूप गरजेचं आहे, नाहीतर अनुष्काचं लग्न होईल. सर उद्या लावतायत का तिचं लग्न? थोडं थांब यार. तुम्ही ना मला डोकं माझं पॅक करून टाकलं. मला आता काहीतरी विचार करायला लागेल. आयडिया काय? माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. ही आयडिया जर वर्कआउट झाली तर यश आणि अनुष्का शांततेत भेटू शकतील. म्हणून यश आणि अनुष्काने तिथे भेटणं जास्त गरजेचं आहे. वा वा सर वा. म्हणूनच मला तुम्ही खूप आवडता. चला. बापरे. यशवर्धनला मी प्रॉमिस केलाय की अनुबेनशी बोलून कुठे आणि कसा भेटता येईल ते बघतो. ठाकूरजी, काय कारण काढू म्हणजे अनुबेन यशवर्धनची भेट होईल. ठाकूरजी, थोडी हेल्प आपण नाही प्लीज. सॉरी, काय ते जॉईंट व्हेंचरचं काम आहे ना, ते एकदम फास्ट ट्रॅक वर सुरू झालं. आता एकदा ते यशवर्धन सोबत मीटिंग झाली ना की 50% प्रोजेक्ट डन. असं मग जा त्याच्या ऑफिस मध्ये जा आणि काय ते करून घे. जाशील ना एकटं? टेन्शन नाही. अनुष्का, अनुष्का, अनुष्का. हाय अनुष्का. हॅलो मिस्टर मेहता. हॅलो. शेफाली, तुम्ही बोलवलं होतं ना मला?
मी मेहता कंपनीची नवीन एम्प्लॉय कालच जॉईन केलं. मग तुझं इथं घरी काय का? मॅमने मला इथे बोलवलं होतं. ऑफिसची कामं ऑफिसमध्ये. हो पण बस थोडस बोलणं पण ऑफिसमध्येच. पप्पा एक मिनिट बोल ना, काय झालं? मॅम तुम्हीच मला बोलवलं होतं ना. तुम्ही नाही का बोलवलं होतं? तुम्ही म्हणालेलात की तुमच्यावरती लग्नाचं बिझनेसचं कामाचं खूप जास्त प्रेशर आहे म्हणून तुमची आय मीन कसरत होतीये. तुम्ही म्हणालेलात ना. तुम्हीच नाही का ते जे काही कामाचं प्रेशर आहे ते आपण वाटून घेऊ. म्हणजे तुम्ही ना एक काम करा, तुम्ही चला, मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करते. नाही म्हणजे तुम्ही मला एक्सप्लेन करा. आपण एक काम करू, आपण बाहेर जाऊ. हा आपण बाहेर जाऊ, मग आपण बोलू सविस्तर. डोंट वरी, चला. एक मिनिट. अनु मॅडम कधी कोणाला घरी कामासाठी बोलवत नाही, एक गोष्ट. आणि हा आमचा मेहतांचा नियम. काम आणि घर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आम्ही पाळतो. ठीक आहे? आणि हे काय चाललंय मगजपासून तुमच्या खाणाखुणा, हातवारे काय? कस तरी होतंय ते. मला ना एकदम कसं तरी होतंय, एकदम असं सफोकेट होतंय. म्हणजे मी खूप वेळची घरातून निघाली आहे ना, ट्रॅव्हल केलं, इतकं कामाचं प्रेशर, टेन्शन, त्यामुळे कसं तरी होतंय. तू कुठल्या ब्रँचला जॉईन झालीस? डिपार्टमेंट कुठलं तुझं? आणि तुझं आय कार्ड कुठे? माझा आय कार्ड ना ते शेफाली आय कार्ड बनवायला दिलं नाही. हा आय कार्ड बनवायला दिलं नाही HR मध्ये. अरे काका, ही शेफाली अनुबेनने अपॉइंट केलं तिला स्पेशल पर्सनल असिस्टंट म्हणून परवा. तुझं ते आय कार्ड बनवायचं आहे ना, म्हणून तिच्याकडे नाही आता ते. शेफाली तू डिटेल दिले ना HR मध्ये? हो दिले. ओके मी फॉलोअप करतो. हा अरे काकाजी काय झालं, ते अनुबेनने 2 दिवसापूर्वी तिला अपॉइंट केला तिच्या मदतीसाठी, वर्कलोड कमी करायला. अरे अनुबेन तू नाही का बोलली तिला, तू सकाळी घरी ये, मग आपण बाहेर जाऊ आणि बोलू. हा म्हणे का नाही लवकर, नाही का? आत्ता जाऊ? हा अनु बेटा, तिला काम सांगून तू जर लग्नाची तयारी करणार असशील तर लगेच नाही. जा. चला ना. अनुबेन काही लागलं फोन करायचा बिंदास कधी पण. गो. हो पप्पा येते. जा. चला थँक्यू. आता माझा कसा कोरडा पडलाय, पाणी. अजून कसं नाही आलाय रितेशचा फोन? मला म्हणाला होता अनुष्काशी बोलून कळवेल मला की कधी कुठे भेटता येईल ते. यश, हाय. सरा हाय. आज तुझ्या अतिशय 2 महत्वाच्या मीटिंग्स आहेत आणि त्या दोन्ही मीटिंग तुला अटेंड करणं फार गरजेचं आहे. ओ, त्या रितेशचा फोन कधी येऊ शकतो. आणि आता मीटिंगला नाही जायचं म्हटलं तर समीर सॉलिड वैतागेल. आज आहेत का मीटिंग्स? त्यातली एक मी तुला ब्रीफ करतो. त्यातली एक जी आहे मीटिंग ती तुझी आत्ता चालू आहे तुझ्या लाडक्या मित्रासोबत, आणि दुसरी मीटिंग जी आहे ती असणार आहे अनुष्का सोबत. कोणाबरोबर? येस माय डिअर फ्रेंड, यू हर्ड इट राईट, विथ अनुष्का मेहता. अनुष्का सोबत मीटिंग? पण ती कोणी ठरवली? म्हणजे रितेशचा फोन तुला आला होता? रितेश मेहता छू, त्याचा फोन बिन काय मला येत नसतो. अरे आजची तुमची मीटिंग ही तुझी फ्रेंड आणि माझी होणारी बायको शेफालीने ठेवलेली आहे. ती आज तुम्हा दोघांची भेट घडवून आणणार आहे.